कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादातून एका वृद्धाची सुपारी देऊन गाडीनं चिरडून हत्या करण्यात आली। मृत वृद्धाच्या भावाच्या सतर्कतेमुळे गुन्हे शाखेने हे गूढ उकलतानाच सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। पुरुषोत्तम पुटेवार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते नागपूरच्या मानेवाडा परिसरातील शुभनगर येथील रहिवासी होते। 22 मे रोजी मानेवाडा चौकाजवळ सुपारी घेऊन हत्येची घटना घडली होती। समोर आलेल्या माहितीनुसार पुटेवर यांच्याकडे जवळपास 300 कोटी रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि या मालमत्तेवरूनच हा वाद सुरू होता। मृताच्या पश्चात पत्नी, डॉक्टर मुलगा आणि शासकीय सेवेत असणारी सून आहे। पुरुषोत्तम काही काळापासून पत्नी आणि मुलीसोबत राहत होते। पुरुषोत्तम यांच्या पत्नीचं काही काळापूर्वी ऑपरेशन झालं असून त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचा मुलगा डॉक्टर मनीष त्यांना आपल्या सोबत घेऊन गेला। 22 मे रोजी पुरुषोत्तम हे आपल्या मुलीच्या घरी पायी जात असताना कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी अजनी पोलिसांनी अपघात झाल्याचं नोंदवून प्रकरण थंड बस्त्यात टाकलं होतं। दरम्यान मृत पुरुषोत्तमच्या चुलत भावानं पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांची भेट घेऊन भावाची हत्या झाल्याची भीती व्यक्त केली। यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4 कडे सोपवला। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली। या दरम्यान काही बाबी संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी पुरुषोत्तम यांच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नातेवाईकांची बारकाईने चौकशी केली। यामध्ये त्यांचा मुलगा डॉक्टर मनीष याचा कार चालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळली। या दिशेने पोलिसांनी तपास केला असता सार्थकच्या सचिन धार्मिक आणि नीरज निनावे उर्फ नाईटी या 2 मित्रांची नावं पोलिसांसमोर आली। पोलिसांनी सचिन आणि नीरज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली। यावेळी सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून आपण पुरुषोत्तमची सुपारी देऊन हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली। यासाठी सार्थकनं मोक्षधाम घाटाजवळ असलेल्या एका ऑटोमोबाईल डीलरकडून एक जुनी कार खरेदी केली आणि या कारनंच पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचं पोलिसांना त्यांनी सांगितलं। फरार असलेल्या सार्थकला अटक झाल्यानंतरच घटनेचा उलगडा होईल। आता शहर पोलीस सार्थकचा कसून शोध घेत आहेत।